आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. या करंज्या तुम्ही बघू शकता, अतिशय खुसखुशीत आणि तितक्याच अजिबात तेलकट होत नाहीत. जरासुद्धा तेलकट न होता सारण कसं बनवायचं, पारीचं वरचं आवरण कसं बनवायचं याचं अचूक प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे. या करंज्या एकदा तुम्ही बनवून ठेवल्या की जशाच्या तशा खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या आठवडाभर टिकतात. चला तर मग लगेचच पाहूया खुसखुशीत आठवडाभर टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या करंज्या कशा बनवायच्या. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सर्वात आधी करंजीचं पारीचं आवरण कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी घरातल्या एखाद्या वाटीचा वापर करायचा आणि 1 वाटी भरून मैदा घ्यायचा आहे आणि साधारण इथे मी 100 ग्रॅम एवढा मैदा घेतला आहे. त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी भरून बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर नेहमी जो उपम्यासाठी जाड रवा वापरतो तो मिक्सरला चांगला बारीक करून घेतला तरी देखील चालेल. हा रवा आपल्याला पाऊण वाटी घ्यायचा आहे आणि वजनामध्ये हा 100 ग्रॅमच एवढा आहे. रवा थोडासा वजनाने जड असतो त्यामुळे पाऊण वाटी भरतो. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव पिठं करून झाली की ह्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. आज आपण 1 वाटी भरून रवा आणि मैदा घेतलेला, त्यासाठी आपल्याला 2 मोठे चमचे भरून साजूक तूप घ्यायचं आहे. तूप इथे मी वितळवून घेतलं नाही. वितळवलेलं तूप घेतलं तर 3 मोठे चमचे घेऊ शकता. म्हणजे करंजी आपली अगदी खुसखुशीत तयार होते. यापेक्षा जास्तीचं तूप घालू नका, नाहीतर करंजी तेलकट होण्याची शक्यता असते. आता हे तूप चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. एकदा कडकडीत गरम झालं की ह्या पिठावर आपल्याला हे तूप घालायचं आहे आणि सुरुवातीला एखाद्या चमच्याने मिसळून घ्यायचं. हाताला सोसवेल एवढं थंड झालं की लगेचच हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी दाखवते त्या पद्धतीने असं चोळून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं गेलं पाहिजे, म्हणजे करंजी आपली 100% खुसखुशीत होते. रवा घातल्यामुळे करंजी खुसखुशीत तर होतातच, त्याचबरोबर आठवडाभर जशाच्या तशा नरम न पडता गुबगुबीत सुद्धा राहतात. आणि रव्यामुळे ह्या करंज्या अजिबात तेलकट होत नाही. 1 ते 2 मिनटं पिठाला असं मोहन चांगलं लावून झालं की अशी मूठ करून बघायची. व्यवस्थित ती बनते म्हणजे आपलं मोहनचं प्रमाण अगदी अचूक झालं आहे. आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जसं आपण कणिक मळतो चपातीसाठी तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त सैलसर मळायचं नाही. व्यवस्थित मऊसूत मळायचं, कारण ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो फुलून येण्यास मदत होते. त्यामुळे फार आधीच घट्ट करायचा नाही गोळा, थोडासा मध्यम सैलसर करायचा. इथे दाखवते मी त्या पद्धतीने. इथे बघू शकता घट्टसर आहे पण तितकाच मऊसर आहे. आता याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि हे कणिक आपल्याला 1 ते 2 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे ह्यामधला रवा फुलून येईल आणि पीठ चांगलं मऊसूत व्हायला मदत होईल. आता आपण करंजीचं आतलं जे सारण असतं ते कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर खसखस घालायची. 10 ते 20 सेकंद ही फक्त परतून घ्यायची आणि लगेचच ह्यामध्ये सुकामेवा घालायचा. इथे मी काजूचे तुकडे आणि चारोळी घातली आहे. तुमच्याकडे जो उपलब्ध सुकामेवा असेल तो घातलात तरी चालेल किंवा फक्त खसखस वापरली तरी देखील चालेल. आता हा सुकामेवा सुद्धा यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे. काजूचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गॅसची आच इथे आपल्याला मंदच ठेवायची आहे. हलकासा काजूला रंग यायला लागला की लगेचच आपल्याला यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा आणि रवा मोजून घेतलेला त्याच वाटीने 2 घट्ट वाटी भरून आपल्याला ओला खोवलेला नारळ वापरायचा आहे. इथे मी नारळ खोवून घेतला आहे. तुम्ही नारळ किसून घेतलात तरी देखील चालेल, पण घट्ट वाटी भरून वापरायचं आहे. म्हणजे आपलं सारण आणि आपलं पारीचं आवरण हे अचूक होतं. अजिबात सारण शिल्लक राहत नाही किंवा पारीचं आवरण शिल्लक राहत नाही. आता आपली करंजी मऊ पडू नये त्यासाठी आपल्याला हे खोबरं थोडंसं परतून घ्यायचं आहे. फक्त 1 ते 2 मिनटं. त्यासाठी गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची आणि 2 मिनटं हे खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे. खोबऱ्यामध्ये भरपूर रस असतो, ओलावा असतो. तो जर आपण तसाच ठेवला आणि त्यामध्ये सुरुवातीलाच गूळ घातलं तर करंजी आपली मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हा असा परतून घेणं गरजेचं आहे. थोडासा त्यामधला ओलसरपणा आपल्याला कमी करायचा आहे. इथे 2 मिनटं झाली आहेत आणि सुरुवातीला खोबरं किती ओलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता कसं सुटसुटीत झालं आहे. असंच आपल्याला करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये गूळ घालायचं आहे. तर गूळ किती घालायचं?
त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी भरून बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. 2 घट्ट वाटी भरून खोबरं आणि त्यामध्ये 1 वाटी भरून गूळ. आता गॅसची आच आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर हा गूळ संपूर्ण ह्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. एकदा गूळ असं पूर्णपणे विरघळला गेला की अजूनही आपल्याला हे थोडंसं 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. गुळाचा जो चिकटपणा असतो तो सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे. त्यामुळे सुद्धा करंजी मऊ पडण्याची शक्यता असते. जसं आपण ओल्या खोबऱ्यामधला ओलसरपणा कमी करून घेतलेला, तसाच गूळ वितळल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्यामधला ओलसरपणा कमी करून घ्यायचा आहे. त्यामुळे व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं असं मध्यम आचेवर परतून घ्यायचं आणि इथे आपलं सारण तयार आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि ह्यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची. सोबतच गूळ घालून आपण करंज्या करतोय, त्यामुळे आपल्याला थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे. गॅस बंद केल्यानंतरच वेलची पूड आणि जायफळ घालायचं, म्हणजे वेलचीचा आणि जायफळचा स्वाद तसाच टिकून राहतो. हे सुद्धा व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचं. इथे आपलं सारण तयार आहे. आता हे आपण पूर्णपणे गार करून घेऊयात. इथे साधारण 1.5 ते 2 तास झाले आहेत आणि पीठसुद्धा आपलं चांगलं मुरून आलं असेल. यामधला रवासुद्धा फुलून आला आहे. आता बघू शकता पिठाला कसा घट्टपणा आला आहे. त्यामुळे चांगलं एकदा असं तुम्ही मळून घेऊ शकता हाताने. बघू शकता पीठ कसं आतूनसुद्धा फुलून आलं आहे. पण एवढी मेहनत करण्यापेक्षा आज मी तुम्हाला एक साधी सोपी पद्धत सांगते, त्यामुळे अजिबात तुम्हाला पीठ मळण्याची गरज नाही. तर इथे एक मिक्सरचं भांडं मी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे त्याचे छोटे छोटे गोळे यामध्ये घालायचे आहेत. संपूर्ण पीठ घालायचं नाही. थोडेसे असं अर्धं पीठ यामध्ये मी घालणार आहे आणि याचं झाकण लावायचं आणि मिक्सर फक्त 2 सेकंद चालू बंद करायचा की लगेच आपलं पीठ मऊसूत तयार होतं. इथे बघू शकता पीठ कसं झालं आहे. अजिबात मळण्याची गरज भासत नाही. रवासुद्धा छान आपला मऊसूत बनतो. आता हे मी ह्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती मऊसूत झालं आहे. आपली मेहनतसुद्धा वाचली आणि वेळसुद्धा. अशाच पद्धतीने उरलेलं पीठ मिक्सरमध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा 2 सेकंद मिक्सर चालू बंद करून हे सुद्धा फिरवून घेणार आहे. इथे संपूर्ण पीठ मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं आहे आणि हे सुद्धा यामध्येच मिसळून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता किती मऊसूत पीठ तयार झालं आहे. इथे आपल्याला जरासुद्धा पीठ मळण्याची गरज भासली नाही किंवा रवा असल्यामुळे ते खलबत्त्यामध्ये कुटण्याची देखील गरज भासली नाही. आता पीठ हे व्यवस्थित आपल्याला फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. आता या पिठाच्या लगेचच आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत. एकदाच सर्व करंज्या बनवायच्या नाहीत. 5-6 करंज्या बनवायच्या आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते कोरडं पडणार नाही. आता आपण तयार केलेली लाटी पुन्हा एकदा हाताने चांगली अशी मळून घ्यायची आहे, म्हणजे ती आणखीन मऊसूत होईल. आता लाटणीने आपल्याला ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे. फार जास्त पातळ किंवा फार जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाही. इथे बघू शकता आपण व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं, फार सैलसर नव्हतं मळलं किंवा फार घट्ट नव्हतं मळलं. त्यामुळे सहज याची पुरी लाटता येते आणि अजिबात कुठेही पीठ किंवा तेलाचा आपल्याला हात लावावा लागत नाही. कुठेही पुरी चिकटत नाही. आता मी इथे करंजीचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये ही अशी पुरी ठेवणार आहे आणि कडेने आपल्याला थोडंसं पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे, म्हणजे कडा तेलामध्ये सुटत नाही. आता ह्यामध्ये आपण जे तयार केलेलं सारण आहे ते मध्यभागी भरायचं आहे. सारण बघू शकता अजिबात चिकट झालेलं नाही, व्यवस्थित कोरडं बनलं आहे. आता हा करंजीचा साचा लगेचच घट्ट असा दाबून बंद करून घ्यायचा आहे आणि जे जास्तीचं आवरण आहे ते आपल्याला असं काढून टाकायचं आहे. इथे बघू शकता पहिली आपली सुंदर अशी नक्षीदार करंजी तयार आहे. अशाच पद्धतीने आणखी एक करंजी मी तुम्हाला बनवून दाखवते. पिठाचा गोळा चांगला हाताने मळून घ्यायचा आणि मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची. आता ही पुरी साच्यामध्ये ठेवायची. कडेला पाण्याचं बोट लावून घ्यायचं. मध्यभागी बरोबर करंजीचं सारण भरायचं आणि लगेचच साचा बंद करून घ्यायचा. बाहेर आलेलं जास्तीचं आवरण काढून टाकायचं. इथे दुसरी सुद्धा नक्षीदार करंजी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या ज्या लाट्या केलेल्या आहेत त्याच्या सर्व करंज्या इथे मी बनवून घेतल्या आहेत. आता लगेचच ह्या आपण तळून घेऊया. करंजी तळण्यासाठी गॅसवर मी तेल मध्यम आचेवर चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये एक पिठाचा छोटासा गोळा टाकायचा. असं चटकन वर येतोय, म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता लगेचच ह्यामध्ये मावतील एवढ्या करंज्या सोडायच्या. सुरुवातीला मी 3-3 करंज्या तळून घेणार आहे. करंजी सोडताना गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची आणि एकदा करंजी तेलामध्ये सोडल्या की लगेचच गॅसची आच आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत करंजी तळून घ्यायची आहे. एकदा असं करंजीला सोनेरी रंग आला की लगेचच उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने सुंदर सोनेरी रंगावर करंज्या तळल्या गेल्या की लगेचच आपल्याला झाऱ्यावर तेल निथळून काढून घ्यायचे आहेत.
बघू शकता किती सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि तितक्याच टम्म फुगलेल्या करंज्या तयार झाल्या आहेत, अगदी खुसखुशीत. अशाच पद्धतीने उरलेल्या 3 करंज्या मी तळून घेणार आहे. साच्यामध्ये करंजी बनवल्यावर अशी सुंदर त्याला नक्षीसुद्धा पडते आणि भराभर काम होतं. तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीने करंजी बनवायची असेल तर कातणीने सुद्धा तुम्ही कापून बनवू शकता किंवा मुरड घालून सुद्धा तुम्ही बनवू शकता. इथे बघू शकता सर्व करंज्या मी तळून घेतल्या आहेत. किती खुसखुशीत झाल्या आहेत आणि प्रत्येक करंजी टम्म फुगली गेली आहे. अजिबात कोणतीही करंजी तेलकट झाली नाही. टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल किती खुसखुशीत या करंज्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला माझी आजची ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्याची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला भरपूर टिप्ससह पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.